नमस्कार. सगळ्यांचं रीडर्स आर लीडर्स या ऑनलाईन बुक क्लबमध्ये स्वागत आहे. आपण राईट नाऊ आहोत आता. जे पुस्तक आपलं चाललंय ते आहे थिंक अँड ग्रो रिच. याच्यातला 14वा पाठ आपण घेतोय आणि त्याचं नाव आहे द सिक्स सेन्स. सहावं संवेदना अशी आपण म्हणूया. तर खूप जबरदस्त चॅप्टर हा आहे. आणि ज्याच्या आधी 12 तत्व ज्याला माहिती आहेत, ते 12 तत्व काय आहेत हे पण आपण पुढे घेऊया. तर नेपोलियन हिल यांनी ऑलरेडी 12 पॉइंट्स आपल्याला सांगितलेले आहेत. 14वा चॅप्टर म्हणजे पहिला चॅप्टर इंट्रोडक्शन होता. त्याच्यानंतर 12 तत्व सांगितले की जे आपल्याला माहिती पाहिजे, लाईक बर्निंग डिझायर, फेथ. तर हे 12 तत्व आपण परत थोडेसे याच्यामध्ये रिकॉल करणार आहोत. तर हे 12 तत्व जर तुम्हाला माहिती असेल तर आता हा जो 13वा तत्व जे सांगणार आहे की ज्याच्यामुळे आपण आयुष्यात मोठे होऊ शकतो. सगळ्या कीर्ती असेल, पैसा असेल, आपण खूप छान इझिली कमवू शकतो. ते हे तत्व म्हणजे 6वं सेन्स जागृत करणं. ओके, त्याला सिक्स सेन्स असं म्हटलेलं आहे त्यांनी. तर बऱ्यापैकी थोडक्यात जर सांगायचं झालं तर बऱ्यापैकी लोकांना असं वाटत असतं की अरे 6वा सेन्स काय असतो बुवा. तर जे 5 सेन्स जे शरीराने आपल्याला कळत असतात. ओके, समजा आता मी म्हटलं की स्मेल आला, नाकाने कळतंय, दिसतंय, डोळ्याने दिसतंय, ऐकू येतंय, कानाने ऐकू येतंय. बरोबर, हात लावला, स्पर्श केला तर मला जाणीव होते. हे पाच तुमचे जे काही अवयव आहेत ते 5 सेन्सेस झाले. पण जे मनाने कळतंय, ज्याची संवेदना मनाने आपल्याला आधी कळते किंवा मनाने त्याची जाणीव होते आणि त्यानुसार आपण निर्णय घेतोय. ओके, त्याला आपण सिक्स सेन्स असं म्हणतोय. आणि हा सिक्स सेन्स बऱ्याच लोकांनी म्हणजे जी मोठी आयुष्यामध्ये झालेली आहे त्यांना हा सिक्स सेन्स असतो. ओके. मग तुम्ही म्हणाल नाही सर, मग हे काय फक्त आपण मेडिटेशन केलं आणि होऊन जाईल किंवा मग ऑटोमॅटिक कधी कधी सुचतं. देव आपल्याला सांगतो. मग हे खरंच देव आपल्याला सांगेल मग आपण ऐकू आणि मग ते फॉलो करू असं होईल का? का आपणच देवाला विचारू शकतो की अरे मला सिक्स सेन्स दे किंवा मला तू मार्गदर्शन कर. मग गॉड असेल किंवा कुठलाही तुम्ही जे निसर्गाला मानत असाल, निसर्ग असेल, तर हे आपण स्वतः सांगू शकतो का? हा सिक्स सेन्स आपण स्वतः जागृत करू शकतो का? त्याचं छानसं उत्तर नेपोलियन हिल यांनी इथे दिलेलं आहे. आणि विचार करण्यासारखा खूप मोठा चॅप्टर आहे, म्हणजे खूप छान चॅप्टर आहे. आणि द सिक्रेटमध्ये जसं रोंडामन यांनी सांगितलं होतं की मोठ्या लोकांनी बऱ्यापैकी ह्या गोष्टी सांगितलेल्या नाहीयेत असं म्हटलं जातं. की ते कसे यशस्वी झाले, त्यांना आयडिया कशा आल्या डोक्यांमध्ये, हे त्यांनी सांगितलेलं नाहीये. पण इथे नेपोलियन हिलची जेव्हा स्टोरी मी वाचली, तर नेपोलियन हिललाच ह्या सिक्स सेन्सद्वारेच प्रेरणा मिळाली आहे. ती पण थॉमस अल्वा एडिसन यांच्याकडनं प्रेरणा मिळाली की तुझं कार्य खूप मोठं आहे आणि लोकांना याची गरज आहे, तू सुरू ठेव. आणि मग त्यांनी ते सगळं लोकांचे, बऱ्याच जणांचे इंटरव्ह्यूज घेतले, सगळ्या लोकांना ते भेटले, जवळजवळ 500च्या वरती लोकांना ते भेटले आणि मग त्यांनी हे पुस्तका स्वरूपात आपल्या पुढे मांडलेलं आहे. म्हणजे अँड्र्यू कार्नेगी हे त्यांचे ऍक्च्युली गुरु. अँड्र्यू कार्नेगी नंतर नेपोलियन हिल यांना ते सांगितलं. पण नेपोलियन हिल यांना जे सिक्स सेन्सद्वारे कळलंय, जे मी पुढे एक्सप्लेन करणार आहे, ते म्हणजे एडिसननी त्यांना ते सांगितलं. द थिंग इज दॅट की आता एवढा जर गुंता चाललाय आपल्या सिक्स सेन्स म्हणजे ते आहे तरी काय ते आता, आणि ते आपण कसं जागृत करू शकतो. तर आता हे आपल्याला सगळं बघायचंय. आणि याचा उपयोग आपल्याला व्यवहारात कसा होणार आहे याचं पण महत्व तुम्हाला कळल्यापासून राहणार नाही. तर इथे म्हटलंय 6वी संवेदना. ओके, द सिक्स सेन्स, ज्ञानाच्या मंदिराचे दार, द डुअर टू द टेम्पल ऑफ विजडम. विजडमचा अर्थ असा असतो की इथं ज्ञान जसं म्हटलं तर विजडम याचं शहाणपण. ओके. समजा आपण सगळेजण एका बोटमधून जातोय, पण वेगळ्या कृती कशा करायचं किंवा वेगळ्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने एखाद्या गोष्टी करू शकतो याचं शहाणपण प्रत्येक माणसाला असावं लागतं किंवा ते शहाणपण आपल्याला सुचतं. ओके. तर हा विजडमचा एक खरं हा मार्ग आहे, असं नेपोलियन हिल म्हणतात. आता 6वी संवेदना म्हणजे काय, हा सिक्स सेन्स म्हणजे काय? तर या सिक्स सेन्समुळे पहिली गोष्ट काय होतं ते पहिले लक्षात घ्या. सुप्त मनाचा तो भाग जो इन्फायनाईट इंटेलिजन्सशी जोडलेला आहे. म्हणजे काय, याला सृजनशीलता पण म्हणतात किंवा सृजनशील कल्पनाशक्ती असं म्हणतात. की तुम्ही शांत बसलायत आणि नेमकं तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा तुम्हाला असं काहीतरी वाटतं की अरे ही अडचण आहे, आपल्याला दूर करायची आहे. आणि त्या विथिन सेकंडमध्ये किंवा काही वेळामध्ये तुम्हाला एखादी कल्पना सुचते. ओके. आणि ती कल्पना तुम्हाला कुठून आली हे तुम्ही नाही सांगू शकत की अरे माझ्या डोक्यात कल्पना आली, पण आली कुठून माहित नाही. तर हा सिक्स सेन्स असा आहे की जो तुम्हाला इन्फायनाईट इंटेलिजन्स त्या कल्पनेशी जोडतोय आणि लगेच तुमच्या तो रिअल लाईफमध्ये येतोय. मग तुम्हाला कळतं अरे हा दिस इज द वे. मग तुम्हाला सापडतं. मग याला त्यांनी सिक्स सेन्स हे नाव दिलंय. हा एक भाग आहे. पुढचं असं ते म्हणतात ग्रहण केंद्र. तर सिक्स सेन्स असं सांगितलं की त्यांनी जिथून विचार, योजना आणि कल्पना अचानक मनात येतात. अचानक एकदा येतात एकदम पटकन की अरे हा याचं आपण ही गोष्ट नाही अशी करूया बरं का. त्याला हंच म्हटलंय त्यांनी किंवा इन्स्पिरेशनल स्वरूपात. हंच म्हणजे कसं की
एकदमच माझ्या मनात आलं. कसं आलं आय डोंट नो. ओके. किंवा ते गट फिलिंग असते की आता जसं मॅग्नस आणि कार्लसन यांचं मी तुम्हाला उदाहरण बऱ्याच वेळेस देतो की चेस खेळताना त्यांना एकदम अचानक सुचतं की अरे ही मूव्ही केली पाहिजे. त्यांना बऱ्याचदा इंटरव्ह्यू मध्ये विचारतात तुम्हाला ही सुचलीच कसं काय, तुम्ही काय कॅल्क्युलेशन्स केलं. तर त्यांना नाही, आय फील सो, किंवा मला इंट्युशन झालं, असं त्यांनी शब्द वापरला होता की ॲटोसजेशन म्हणतात, इंट्युशन झालं की ही केली तर परफेक्ट होईल. ओके. मग ते ऍक्च्युली खेळताना असं नसतं ना की तीच परफेक्ट असेल, पुढच्याची सायकोलॉजी पण समजून घ्यावी लागते. तर द थिंग इज दॅट की त्यांना ते सुचतं आणि ते त्यानुसार जिंकतात. तसे कितीतरी सामने आज ते म्हणजे खूप इतक्या चेसमध्ये पुढे गेलेत, इतके 5 ते 6 वेळेस जगज्जेते झाले मॅग्नस आणि कार्लसन. त्यांचं म्हणणं त्याचं की त्यांना सुचतं मध्ये, आणि कसं सुचतं माहित नाही. तर ही जी सुचण्याची जी प्रक्रिया आहे, ही पण सिक्स सेन्समध्ये आपल्याला धरावी लागेल. त्याचबरोबर माइंड युनिव्हर्स कनेक्शन असं म्हटलंय. म्हणजे काय? मनुष्याचे मर्यादित मन किंवा विश्वाची अनंत बुद्धी यांच्यातील संपर्काचा बिंदू. म्हणजे माझं मन आणि ह्या जगाच्या मध्ये जबरदस्त टॅलेंट आहे. ओके. तर ह्या टॅलेंटला आणि माझ्या मनाला जोडण्याचा जो काही बिंदू आहे तो म्हणजे सिक्स सेन्स. बऱ्याच वेळेस ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे बऱ्याच वेळेस म्हणायचे नेहमी आपल्या पूर्वजांनी सांगितले की ब्रह्ममुहूर्तावर उठायला पाहिजे. ओके. आणि ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही ध्यान करायला पाहिजे. ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही एकदम फ्रेश मूडमध्ये ध्यानधारणा केली पाहिजे किंवा शांत मेडिटेशन केलं पाहिजे. त्याचं कारण पण हेच आहे की ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही जेव्हा बसतात, म्हणजे सकाळी तुम्ही शांत बसतात, तर तुमचं मन आणि जे ब्रह्मांड म्हणजे ब्रह्मांडातलं जे इंटेलिजन्स आहे याच्यामध्ये तुम्ही एक कनेक्शन निर्माण करू शकता. आणि पुढे जाऊन तर त्यांनी सांगितलंय यू कॅन आस्क टू द नेचर की मला ही मदत हवी, मला हा प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व्ह करण्यासाठी मला सोल्युशन दे. ओके. आणि हे सोल्युशन तुम्हाला ब्रह्मांड सेंड पण करतं. ओके. पण मी अजून डिटेल त्याच्याशी बोलणार आहे. पण तुम्हाला आता आय थिंक कळलं असेल की सिक्स सेन्स म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही तुमचं मन इन्फायनाईट इंटेलिजन्सशी जोडलं जातं. त्यांच्यामध्ये तुम्हाला मध्येच गट फिलिंग येतं की अरे हा हे असंच करायला पाहिजे. जसं मी काल पण तुम्हाला सांगितलं की मला अचानक वाटलं की तो प्लॉट आपल्याला घ्यायचाच आहे. ओके. आणि त्याची डील पण होऊन गेली होती आणि तो चेक पण त्यांना भेटला होता आणि मी अचानक तिथे गेलो आणि त्यांना म्हटलं अहो मला घ्यायचं आहे म्हटलं हे. आणि थोड्या या सगळ्या गोष्टी आमच्या मॅनेज झाल्या, पार्टनरचं थोडंसं रिलेशन्स निघालं आणि ती गोष्ट आम्हाला मिळाली. बट त्याच्यामध्ये जर 2 दिवस अजून लेट झालं असतं ती गोष्ट मला मिळाली नसती. पण मला ते सुचलं की अरे हा हे असं जायला पाहिजे. एकदम मला गट फिलिंग आली की नाही आता जायला पाहिजे. मी माझे सगळे तेव्हाचे जे काम होतं ते सोडून तिथे गेलो होतो. तर आय डोंट नो वाय, पण दिस इज अ सिक्स सेन्स. तसं शेवटचं त्यांनी सांगितलं की युनिव्हर्सला ते तुमचं मनाला आणि युनिव्हर्सला ते जोडतं. हे तत्व इतर 12 तत्वे पूर्णपणे समजल्यावर आत्मसात होऊ शकतात. म्हणजे आधीचे जे नेपोलियन हिल यांनी थिंक अँड ग्रो रिच मधले 12 तत्व सांगितलेत, प्रिन्सिपल सांगितले, ते तुम्ही नीट आत्मसात करायला हवे, ते नीट समजून घ्यायला हवे. तरच तुम्हाला हा चॅप्टर कळेल. आणि जर तुम्ही नीट चॅप्टर वाचला तर नेपोलियन हिलनी आवर्जून सांगितलंय की तुम्ही चॅप्टर आता वाचताय, पण 1 महिन्यानंतर परत या आणि परत वाचा हा चॅप्टर. आणि त्याच्या आधी हा चॅप्टर वाचण्याच्या आधी हेही सांगतात की तुम्ही हा वाचण्यापूर्वी आधीचे 12 प्रिन्सिपल वाचलेत का. नाही तर बरेच जण काय करतात, पुस्तक विकत घेतात आणि म्हणतात काय शेवटीचं एखादं पेज बघू वाचूया. तर त्यांनी सांगितलं अजिबात तसं करू नका. जर तुम्ही डायरेक्टली 13वा चॅप्टर किंवा 13वं प्रिन्सिपल आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असाल तुम्हाला जमणार नाही. तर त्याचं छोटं पण कारण आहे की समजा मी ध्यान करतोय, आय शुड हॅव सम बर्निंग डिझायर इन माय माइंड टू अचीव समथिंग. इफ द फर्स्ट प्रिन्सिपल इज नॉट, आय एम नॉट ऑब्झर्विंग और आय एम नॉट फॉलोइंग, देन आय कुड नॉट डू सच मेडिटेशन. म्हणजे लगेच तुम्हाला कळेल की बर्निंग डिझायर शिवाय येणार नाही. ते तर त्याचं फर्स्ट प्रिन्सिपल आहे. मग असे 12 प्रिन्सिपल आपल्याला नेपोलियन हिल यांनी सांगितले, ते केल्यावरच तुम्हाला ते सगळ्या गोष्टी कळणार आहेत. पुढचं त्यांनी म्हटलंय की हे सिक्स सेन्स आहे ना, हे सर्वोच्च तत्व आहे. सर्वोच्च म्हणजे तुम्हाला काही करायची गरज नाही. जर तुम्हाला 12 तत्व कळले आणि ह्या 13व्या तत्वाला फक्त तुम्हाला डोळे मिटून बसायचंय आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या हव्या त्या पद्धतीने होणार आहेत. ओके. ज्यांचं बॅकग्राऊंड नाही ते हसतीलही की हे काय म्हणतात बाबा, मग असं झालं असं सगळ्यांनीच केलं असतं. जगामध्ये 5% लोक सफल आहेत. तुम्हाला माहिती असेल का नाही माहित नाही, पण अर्न नाईट यांनी 1955च्या पॉडकास्टमध्ये सिंपल सांगितलंय की जगामध्ये जर 100% लोक असतील तर 95% लोक हे असमाधानी आहेत आणि दे आर नॉट सक्सेसफुल इन देअर लाईफ. आणि 5% लोक जे समाधानी पण आहेत, सक्सेसफुल पण आहे, आणि पूर्ण जगावर 5%च लोक राज्य करतात. मग हे 5% लोक कोण आहे, ज्यांना हे माहिती, हे प्रिन्सिपल्स माहिती आहे. ओके. आणि त्यामुळे ते सक्सेसफुल आहे. मग तुम्ही 95% मध्ये राहणार आहेत का 5% तुम्हाला यायचंय, त्याच्यानुसार तुमचं हे ठरेल. नाही तुम्ही म्हणाल की हा चाललंय हे काही सांगतात, नाही, यू नीड टू गिव्ह अ टाइम. You need to ponder on all these things. You need to give the time for the meditation.
ओके, हे असं तुम्ही हलक्यात घेत असाल तर तशी चूक करू नका. तर याच्यामध्ये काय आहे, इन्फायनाईट इंटेलिजन्स स्वतःहून माहिती पाठवते. म्हणजे बघा, आता मला कळलंय 12 प्रिन्सिपल क्लिअर आहे, मी डोळे मिटून बसलेलो आहे आणि आय आस्क टू द युनिव्हर्स की गाईड मी. तर हे इन्फायनाईट इंटेलिजन्स तुम्हाला स्वतःहून सांगेल, अरे तू असं असं कर. बरोबर, तू हे हे केलं तर तुला व्यवस्थित होईल. मग तुम्हाला क्ल्यूज देते आणि ते क्ल्यू तुम्हाला पकडायचे असतात आणि त्यानुसार काम करायचं असतं. त्याचबरोबर व्यक्तीच्या प्रयत्नाशिवाय किंवा मागणीशिवाय, म्हणजे तुम्हाला असं आहे, तुम्ही पेरले ते उगवणारच आहे. म्हणजे तुम्ही मला, नाही नाही मला नको, मी पेरतो फक्त उगवत नाही, नाही ते उगवणारच. तुम्हाला घ्यायचं का नाही तो पुढचा गोष्ट आहे. पण ते तुमच्यापर्यंत येणारच. इतर 12 तत्वे आधी समजून घेणे अनिवार्य आहे. तेच तो प्रिन्सिपल आहे की आधी तुम्हाला 12 तत्वे समजून घ्यावी लागतील. आता 6वी संवेदना म्हणजे हे सिक्स सेन्स कशी काम करते हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग त्यांनी म्हटलं की हे काम करताना तुमचं मेडिटेशन प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागते. त्याला सुप्त मन म्हणजे आपण सबकॉन्शियस माइंड लेवलला हे काम करतो. सबकॉन्शियस माइंड थ्रू क्रिएटिव्ह इमॅजिनेशनचा प्रवास आहे. क्रिएटिव्ह इमॅजिनेशन देन जॉईन टू द इन्फायनाईट इंटेलिजन्स, आणि इन्फायनाईट इंटेलिजन्स जेव्हा तुम्ही कनेक्ट होतात तर तुम्हाला हंच मिळते. हंच मिळते म्हणजे एखादी प्रेरणा मिळते, एखाद्या गोष्टीविषयी क्ल्यू मिळतो आणि मग तुम्ही काम करायला लागतात. ओके, आता तुमच्यापैकी म्हणाल, सर हा काय प्रवास काही कळला नाही, तुम्ही म्हणताय सबकॉन्शियस माइंड, क्रिएटिव्ह इमॅजिनेशन, इन्फायनाईट इंटेलिजन्सला मी कनेक्ट झालो, मग मला काहीतरी आयडिया मिळाली. मग हे कळत नाही इन द सेन्स काय, त्याची प्रोसेस आपण कधी केली नाही म्हणून कळत नाही. आता ती प्रोसेस नेपोलियन हिल यांनी कशी केली हे मी आता पुढच्या स्लाइडमध्ये सांगेल. तर तुम्हाला हा प्रवास सगळा त्याचा तुम्हाला कळायला लागेल. अजून रेफरन्स लागला तर मी तुम्हाला द सिक्रेट्सचा पण देतो, म्हणजे अजून हा पार्ट सोपा जाईल. अ, जर तुमचा सिक्स सेन्स जागृत झाला किंवा सिक्स सेन्स तुमचा जर प्रॉपरली तुम्ही इन्फायनाईट इंटेलिजन्सशी कनेक्ट झालात, तर धोक्याची पूर्वसूचना पण तुम्हाला कळते. त्यांनी म्हटलंय, येणाऱ्या संकटाची वेळेत जाणीव होते आणि त्यापासून वाचण्याचा मार्ग मिळतो. की अरे मी आता जाणारच होतो पण माझी इच्छाच नव्हती, आज जावंसंच वाटत नव्हतं, मी गेलो नाही आणि नेमकं तिथे ऍक्सिडेंट झाला. ओके, अरे मी आत्ताच ते काहीतरी करणार होतो, नेमकंच बरं मी थांबून गेलो आणि नेमकं ते असं झालं की ते सगळं गोष्टी कोलॅप्स झाल्या. मी शेअर मार्केटमध्ये मी गुंतवणारच होतो. नेमकं असं झालं की मला असं वाटलं की थोडंसं थांबावं, पाणी प्यावं. मी पाणी प्यायला गेलो आणि पाहिलं तर ते मी जो जो ट्रेड घेणार होता तो डायरेक्ट कोलॅप्स झाला. बरं झालं मी थांबलो पाणी पिण्यासाठी. का झालं काय माहित नाही. पण ते सिक्स सेन्स की कसं झालं माहित नाही, पण द थिंग्स हॅपन. ओके, पुढे म्हटले संधीची जाणीव. नवीन संधी येण्यापूर्वीच त्याची ओळख होते आणि ती स्वीकारता येते. हे खूप कोरिलेट करता येईल आपल्या द सिक्रेट बुकला. सिक्रेट बुकमध्ये त्यांनी तेच सांगितलंय की एकदा तुम्ही अपेक्षा करायची की नाही खूप चांगलं होणार आहे, खूप चांगलं होणार आहे, मग तो सेन्स तुम्ही जागृत करायचा. आणि एकदा असं तुम्ही सेन्स जागृत झाला तर तुम्हाला ऑलरेडी कळतं की हा आता काहीतरी चांगलं होणार आहे बरं का, आणि मला चांगली संधी मिळणार आहे. याची जाणीव पण तुम्हाला आधी होऊन जाते. तुम्ही बऱ्यापैकी काहींचे इंटरव्ह्यू घेतले असतील किंवा इंटरव्ह्यूला गेला असेल. मी तर घेतलेल्यामध्ये मला जास्त अनुभव आहे, त्यामुळे तो अनुभव मी फक्त सांगतो. बऱ्याच वेळेस इंटरव्ह्यू घेताना आहे ना, मला आधीच जाणवतं, म्हणजे लगेच फ्रिक्वेन्सी कळते, पहिल्या 2-3 वाक्यात कळते किंवा तो एखादा स्टाफ असेल तो आल्यानंतर लगेच कळतं की अरे हा याची इंटेन्सिटी काय. ओके, आणि मग त्यानंतर लगेच पुढच्या गोष्टी अनालिसिस करायला सोपं होतं. आणि कधी कधी असं होतं की एखादा आलाय तर त्याच्याशी बोलायच्या आधीच असं वाटतं नाही, ही इज अ परफेक्ट गाय, वी कॅन अडॉप्ट हिम फॉर द फ्युचर. ओके, मग हा जो काही सिक्स सेन्स आहे हा पण तुम्हाला जाणवतो जर हे तुम्ही प्रॉपरली अलाईन असाल ह्या 12 प्रिन्सिपलशी, आणि प्रॉपरली जर तुम्ही मेडिटेट करत असाल तर हे सगळ्या गोष्टी अलाईन होतात. ओके, आणि याचा तुम्हाला प्रचंड फायदा होतो. आता आपल्यामध्ये बरेच विद्यार्थी आहेत, त्यामुळे त्यांना हा प्रॅक्टिकल अनुभव नसेल. पण एखादी आपली संगती चुकली, आपला पार्टनर चुकला, एखादा घेताना समजा तुम्ही ज्या माणसाला अपॉइंट करताय तो चुकला, तर तुमचं हे सगळं डावावर लागू शकतं. म्हणजे तुम्ही जे काही इन्व्हेस्ट केलेलं आहे ते सगळं कोलॅप्स होऊ शकतं. म्हणजे बांधायला जितका वेळ लागतो ते कोलॅप्स व्हायला काहीच वेळ लागत नाही. त्यामुळे माणसं चूज करणं हे पण खूप महत्वाचं असतं. आणि त्या पद्धतीने चांगली माणसं अट्रॅक्ट करणं हे आपल्या हातात असतं. ओके, कारण एकदा की तुमचं अट्रॅक्शन चुकलं, चुकीची माणसं तुमच्या संपर्कात आली, तर खूप मोठा लॉस तुमच्या लाईफमध्ये होऊ शकतो आणि तो आपण बदलवू शकतो असा कॉन्फिडन्स आपल्याला नेपोलियन हिल यांनी इथे दिलेला आहे किंवा मागच्या चॅप्टर पासून देत आलेले आहेत. नेपोलियन हिलचे इनव्हिजिबल कॉन्सलर. तर आता हा मुद्दा मला ऍक्च्युली ह्या पाठामधला सगळ्यात महत्वाचा आहे, जो की मला तुम्हाला सांगायचा आहे. याच्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रोसेस आता क्लिअर होतील सिक्स सेन्स बद्दलच्या. तर नेपोलियन हिल यांनी हा जो चॅप्टर लिहिला तो फक्त लिहिला नाही. ओके, की त्यांना असं वाटलं हा चला आता मी सिक्स सेन्स बद्दल लिहितो. मी तर स्वतः काही मेडिटेशन नाही केलं, काही नाही केलं, मला असं वाटतं की असं काही होऊ शकतं, मी लिहितो. अजिबात नाही. नेपोलियन हिल यांनी, यांचे गुरु ऍक्च्युली अँड्र्यू कार्नेगी. ओके, जे स्टील इंडस्ट्रियलिस्ट होते.
आणि त्यांचे दुसरे अजून म्हणाल प्रेरणास्थान तर थॉमस अल्वा एडिसन हे त्यांचे होते. तर ऍक्च्युली काय व्हायचं की यांना अँड्र्यू कार्नेगींनी सांगितलं होतं की काहीतरी म्हणजे अ, इतके लोक आयुष्यामध्ये श्रीमंत आहेत, त्यांच्या ते श्रीमंत काय किंवा ते सक्सेसफुल काय याचा तू स्टडी कर. सगळ्या लोकांना भेट आणि भेटल्यानंतर एखादं पुस्तक काढ जे लोकांना प्रेरित ठरेल. तर अशा मार्गाने नेपोलियन हिल यांनी काम केलेलं आहे. पण हे करत असताना की याची जी काय प्रेरणा मला मिळावी हे करण्यासाठी, तर त्यासाठी त्यांनी सिक्स सेन्स त्यांचा जागृत झाला होता किंवा जागृत केला होता. तो कसा? तर इथे त्यांनी सांगितलंय. तर त्यांचं एक काउन्सिलर होतं, त्याला म्हटलं त्यांनी इनव्हिजिबल काउन्सिलर. तर ते असं म्हणतायत की ते रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे रात्री जेव्हा झोपायच्या अवस्थेमध्ये असतात तेव्हा ते डोळे बंद करतात. ओके. आणि डोळे बंद केल्यानंतर त्यांना माहिती आहे की आपल्या पूर्वज होऊन गेलेले आहेत, की जे खूप इंटेलिजन्स होते. तर अशा पूर्वजांना ते आमंत्रित करतात मनानेच. हे सगळं इमॅजिनरी सांगतोय तुम्हाला बरं का, म्हणजे ते इमॅजिनरी करतात. मग त्यांनी लिस्ट सांगितली ती कोणाकोणाला बोलवतात. हे बघा इथे 9 महान अदृश्य सल्लागार म्हटलं, इनव्हिजिबल काउन्सिलर. म्हणजे जसं मी म्हटलं ना की आपले मेंटर असावेत, आपले भरपूर गुरु असावेत, तसे एक गुरु आहेत. तर तो काय कराय तो थॉमस अल्वा सॉरी नेपोलियन हिल काय करायचे, असे 9 सल्लागार त्यांनी त्यांच्या केबिन मध्ये ठेवलेले होते जे अदृश्य आहे. आता हे थोडंसं समजून घ्या कारण हे खूप महत्वाचं आहे. तर ते टेबलवर बसले. समजा मी आता असं टेबलवर बसलो. नाहीतर मागे पण तुम्हाला दिसतात चेअर्स. तर प्रत्येक चेअरवर त्यांनी असं इमॅजिन केलं होतं की इथे एमर्सन बसले, तिकडे लिंकन बसलेले आहेत, इकडे एडिसन बसलेले आहेत, पुढे नेपोलियन बोनापार्ट बसलेत, पुढे अँड्र्यू कार्नेगी बसलेत, इकडे डार्विन बसलेले आहेत, इकडे फोर्ड बसलेले आहेत. ओके, हेनरी फोर्ड. नंतर इकडे पेन बसलेले आहे आणि बर्बंग बसलेले आहेत. असं त्यांचं काउन्सिलिंग भरायचं. ते डोळे मिटून बसायचे आणि असं इमॅजिन करायचे की हे सगळ्या व्यक्ती माझ्यासमोर बसलेल्या आहेत. त्यांच्या चॅप्टरमध्ये ते त्यांच्याविषयी काय बोलायचे, त्यांना काय आज्ञा द्यायचे हे पण सांगितलंय. आज्ञा हा शब्द थोडा हे वाटेल, पण तो इंटेन्शनली नेपोलियन हिल यांनी सांगितलाय की ते काउन्सिलिंगमध्ये ते चेअर म्हणजे चीफ चेअरमॅनच्या खुर्चीवर बसायचे आणि हे सगळे त्यांच्यासाठी वर्क करण्यासाठी बसायचे असं ते इमॅजिन करायचे. आणि मग ते सांगायचे समजा ते डार्विनला सांगतायत किंवा लिंकनला एडिसनला सांगतायत, तर एडिसनला ते सांगायचे की मला आयुष्यामध्ये तुझ्यासारखं मोठं व्हायचंय. तू इतके प्रयत्न केले, इतका थकला नाहीस आणि काय तू शोध लावले, तसं पण ते इंटेलिजन्स मला हवंय तुझ्याकडनं, तू मला मार्गदर्शन कर. तर ते डॉमिनेटली विचारायचे. बिकॉज ही वॉज इमॅजिन दॅट ही इज ऑन अ चेअर पर्सन. आणि ही रोज प्रोसेस त्यांची चालायची. मी पूर्ण स्टोरी सांगून देतो कारण पुढे जाऊन ती कंप्लीट त्यांनी केली, पण आता मला असं वाटतं आता सांगून देतो. तर ते पूर्ण इमॅजिन करायचे, ते आज्ञा द्यायचे आणि हे रोज त्यांचं व्हायचं. आणि तुम्हाला असं वाटेल मग हा एक वन वेच होत असेल, तर त्यांनी त्यांचे सांगितलं, तुम्ही चॅप्टर वाचल्यावर तुम्हाला अंगाला काटा येईल. तर ते सांगताना मग ते असं व्हायचं की ते बोलायला लागायचे आणि ते पुढचा पण बोलायला लागायचं. म्हणजे ते सायंटिस्ट पण बोलायला लागायचे, ते एंटरप्रेनर पण बोलायला लागायचे. आणि ते पण सांगायचे, हे तू असं नाही, तू असं कर, ते तसं नाही, तसं कर. आणि त्यांचा संवाद व्हायचा. आणि तो संवाद बराच वेळ चालायचा. आणि हे सगळं चालता चालता असं झालं की त्याला दिसायला लागले, ते कॅरेक्टर्स दिसायला लागले. आणि कॅरेक्टर दिसल्यानंतर ते त्याच्याशी बोलतायत असं दिसायला लागले. हे सगळं इमॅजिनरी होतं, पण त्याला ते दिसायचं. आणि हे सगळं दिसल्यानंतर ते जेव्हा त्यांना सांगायचे आणि त्या आयडियाज खूप जबरदस्त असायच्या आणि त्यानुसार ते घाबरले की अरे हे खरंच होतंय. लोक मला वेडं म्हणतील की अरे मी इमॅजिनरी बोलतोय, मला सगळे दिसतायत आणि मी रिअलमध्ये का इमॅजिनरीमध्ये, हेच माझा संभ्रम झालाय. असं करताना त्यांनी ती प्रॅक्टिस थांबवून दिली. 6 महिने केली आणि 6 महिन्यात थांबवून दिली. 6 महिन्यानंतर त्यांच्या मनामध्ये परत एक त्यांनी ते सांगितलंय. 6 महिन्यानंतर मग त्यांना एकदम अचानक अ, काय बहुतेक एडिसनच आले, पण एडिसन तेव्हा नाही, तेव्हा एडिसन होते. एडिसनला तर ते स्वतःहून जाऊन भेटले. पण तेव्हा अजून त्यांचे एक काय कार्नेगी का कोणीतरी आहे ते त्यांच्या समोर आले एकदम प्रत्यक्ष. आणि त्यांनी त्यांना सांगितलं की तू जे कार्य करतोयस ना, म्हणे एक अतिशय बरोबर कार्य करतोय तू, समोर आहे ते काम चालू ठेवत जा आणि असं काहीतरी क्रिएट कर की जे येणाऱ्या लोकांना प्रेरणादायी ठरेल. आणि मग त्यांचा कॉन्फिडन्स वाढला की नाही, मी जे करतोय ते बरोबरच करतोय आणि हे खरंच ही ही विद्या आहे आणि ही मी जागृत केलेली आहे आणि ही खरंच सगळ्यांनी करायला पाहिजे. असं त्यांना कळलं आणि त्यांचं ध्येय त्यांना सापडलं. काही ओळी खरं मी वाचायला पाहिजे होत्या त्याच्यामध्ये, त्यांना जे अनुभव आला त्यातला. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मला माझ्या जीवनाचं सार सापडलं. आणि त्यांनी मला सांगितलं की माझा हाच पाथ आहे, मी याच्यामध्येच खूप माझं चांगलं स्किल आहे
आणि मी हे मांडायला पाहिजे, मी यासाठी पुस्तक लिहायला पाहिजे, यासाठी मी सेमिनार घ्यायला पाहिजे. आणि मी माझ्या सगळ्या गोष्टी सोडून मी ह्याच गोष्टीसाठी लागलो. आणि विथिन तुम्हाला माहिती आहे की मग सगळ्यात फेमस बुक झाले, बेस्ट सेलर मधलं हे बुक झालं. आणि खूप लोकांचं आयुष्य या पुस्तकामुळे बदललं. मग याचं पूर्ण जर क्रेडिट बघितलं ना, तर त्यांनी इनव्हिजिबल काउन्सिलरला दिलं. मग 6 महिन्यानंतरच्या गॅप नंतर मग हे त्यांचा कॉन्फिडन्स वाढला, आणि मग परत काही 3-4 महिन्यानंतर मग परत त्यांनी ती बैठक सुरू केली. आणि ते पुढे त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. हे बैठक जेव्हा त्यांची सुरू झाली, म्हणजे मीटिंग परत सुरू झाली, तर त्यांना अक्षरशः लिंकन पण चालताना, लिंकन उंच होते, चालताना ते असे हात मागे करायचे. हात मागे करून ते चालत चालत यायचे, त्याच्याकडे बघायचे, पॉज करून त्यांच्याकडे बघायचे, पॉज करून त्यांच्याशी संवाद करायचे. तर त्यांच्या गळ्यात हात ठेवायचे, असं त्यांना जाणवायचं सगळं. आणि त्यानुसार ते सगळे सिक्स सेन्स त्यांचा वाढायला लागला, सुचायला लागला, आणि मग ते खूप छान पद्धतीने त्यांनी प्रगती केली. आता तुम्ही म्हणाल हे खूपच जास्त फेकल्यासारखं वाटतंय किंवा हे करायला वाटतंय, तर याच्यासाठी मी एक रेफरन्स फक्त द सिक्रेटचा देतो. द सिक्रेटमध्ये असं सांगितलंय, अवर थॉट्स हॅव अ फ्रिक्वेन्सी. ओके, अँड ऑन विच फ्रिक्वेन्सी यू आर गोइंग टू अट्रॅक्ट द थिंग्स, अट्रॅक्ट दी पीपल इन युअर लाईफ इन दॅट फ्रिक्वेन्सी, म्हणजे त्या फ्रिक्वेन्सी, सिमिलर टू दॅट फ्रिक्वेन्सी. आणि रोंडा पण यांनी इंटेन्शनली सांगितलं की तुम्ही जर रागात असाल तर ती फ्रिक्वेन्सी चेंज होऊन तुम्ही हॅपीनेस मोडमध्ये या. जर तुम्ही हॅपीनेस मोडमध्ये आलात तर तुम्ही हॅपीनेसची फ्रिक्वेन्सी अट्रॅक्ट करा. आता इथे नेपोलियन हिल काय करतात, सेमच करतात ना, ते इमॅजिन करतात की आय एम इन अ गुड फ्रिक्वेन्सी अँड आय एम टॉकिंग विथ द युनिव्हर्स और विथ दिस ऑल सायंटिस्ट. आता ते त्या फ्रिक्वेन्सीवर असल्यामुळे जगभरातल्या त्या प्रकारचे अनुभव, त्या प्रकारचे क्ल्यू, त्या प्रकारची माणसं त्यांना ऑटोमॅटिक भेटणार आहेत. म्हणजे किती प्युअर सायन्स आहे की तुम्ही ज्या फ्रिक्वेन्सीवर आहात त्या फ्रिक्वेन्सीचं तुम्हाला भेटणार आहे. आणि मग ते इमॅजिन करून ते त्याच फ्रिक्वेन्सीवर आहेत ना. जर तुम्ही द सिक्रेट वाचलं त्याने ते सांगितलं, तुम्ही असं इमॅजिन करा की तुम्ही ऑलरेडी तुम्हाला ती गोष्ट मिळालेली आहे. आता जेव्हा तुम्हाला ती गोष्ट मिळाली असं सबकॉन्शियस माइंड पकडतं, तर त्यानुसार ती गोष्ट मिळवण्यासाठी ते बरोबर काम करायला लागतं. तर इतकं सोपं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे हा मुद्दा मला तरी टेक्निकली पटतोय की ते इमॅजिन करतायत, आणि इमॅजिन मध्ये त्यांना हे सगळे लोक भेटतायत, त्यांच्याशी बोलतायत. आता ते कुठल्या सायंटिस्टला किंवा कुठल्या माणसाला काय मागत होते हे फक्त मी तुम्हाला इथे वाचून दाखवतो. ते काउन्सिलिंग टेबलमध्ये पहिल्या टेबलवर बसलेले, चेअरवर बसलेले इमर्सन यांना सांगतात की निसर्ग समजण्याची शक्ती तू मला दे. लिंकन यांना म्हणतायत की न्याय, संयम आणि विनोद, विनोद म्हणजे ह्युमर. तू कसा, म्हणजे लिंकन खूप ह्युमरस होते, छान ह्युमर करायचे, की मला तसं ह्युमर दे. न्याय कसा द्यायचा, संयम कसा बाळगायचा ते मला सांग. एडिसनला सांगायचे की अखंड श्रद्धा व परिश्रम दे. तू थकतच नाहीस, इतके एक्सपेरिमेंट झाले तरी थकत नाही. असं माझ्याकडे ती शक्ती दे की मी थकायलाच नको पाहिजे आणि मी कंटिन्युअसली काम करायला पाहिजे. नेपोलियन यांना सांगायचे की नेतृत्व दे, धैर्य दे, कृतिशीलता दे. इव्हन नेपोलियन यांना हे पण सांगायचे की तू कसं लोकांना मोटिवेट केलं, ते मोटिवेशन स्किल मला दे. कार्नेगी यांना सांगायचे की तू संघटन कौशल्य मला दे. कार्नेगी अँड्र्यू कार्नेगी जे कमी शिकलेले होते, मात्र त्यांचं संघटन कौशल्य, मास्टर माइंड, सगळे गोळा करण्याचं कौशल्य इतकं जबरदस्त होतं. त्यांच्या मास्टर माइंड सेटमध्येच 50च्या वरती लोक होते. आणि सगळी स्टील इंडस्ट्री, द बिलेनियर माणूस होता, स्टील इंडस्ट्री त्यांच्या त्यांच्या हातात होती. आणि एवढं मोठं कार्य त्यांनी केलं. तर हे कार्नेगी यांना पण सांगायचे की ते संघटन कौशल्य मला दे. डार्विन यांना ते सांगायचे की संयम व कारण परिणाम हे मला सांग. कारण परिणाम म्हणजे काय, की एखादी गोष्ट घडते तर त्याचा परिणाम काय होईल हे डार्विन समजून घ्यायचा. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत त्यांनी मांडला. हे तू कसं केलं हे पण मला शिकव. फोर्ड यांना सांगायचे की जिद्द आणि आत्मविश्वास सांग. जसं तुम्हाला फोर्डचं माहिती आहे की ही कारमध्ये मला 8 इंजिन पाहिजेच आहे, तर पाहिजेच आहे, 8 सिलेंडर मला याच्यात बसलेच पाहिजे या गाडीमध्ये. ही त्यांची जिद्द होती. आणि 1 वर्ष त्यांनी त्यासाठी संयम ठेवला. नंतर बरोबर त्या गाडीमध्ये 8 इंजिन बस, सॉरी, 8 सिलेंडर बसण्याची व्यवस्था झाली. ओके, मग ही जिद्द आणि हा आत्मविश्वास दे की हे होऊ शकतं. पेन यांना सांगतात की विचार स्वातंत्र्य आणि धाडस मला दे. बर्बंक यांना म्हणतात की निसर्गाशी सुसंवाद तू कसा साधतो ते मला सांग. वनस्पतींना भावना असतात, हे तू त्यांच्याशी कसं बोलतो ते मला सांग. तर ह्या गोष्टी तो मागतोय. तर आपण आपल्या पण जीवनामध्ये काय करू शकतो, की आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे व्हायचंय त्या त्या मधले माणसं आपण जॉईन करू शकतो. जसं आता समजा मला खूप समजा रिअल इस्टेटमध्ये समजा काम करायचंय, तर मी ग्रँड कॉर्डन म्हणून आहे, त्यांचा घरी फोटो ठेवेल किंवा त्यांना मी माझ्या इनव्हिजिबल कॉन्सलरमध्ये ठेवेल, त्यांच्याशी संवाद साधेल. मला असं वाटतं की मला भगतसिंग यांच्याशी बोलायचंय, तर मी त्यांना त्यांच्याशी बोलेल. ओके, तुम्ही एवढं डिवोशन कसं दिलं, एवढा संयम कसा बाळगला, तो मला शिकवा. यू कॅन आस्क एनी पर्सन.
आणि असं नाहीये की तो व्यक्ती मृतच पाहिजे, तो जिवंत असला तरी पण तुम्ही त्याच्याशी संवाद साधू शकता. इतकं जबरदस्त चॅप्टर, हा खूपच उंचीवरचा चॅप्टर आहे. त्यामुळे थोडं जरा संयमपूर्वक तुम्ही समजून घ्या. त्यांची पद्धत काय होती ते परत सांगतायत, की रात्री झोपण्यापूर्वी डोळे मिटणे, मनातील कॉन्सलिंग टेबलची कल्पना करणे, 9 महान व्यक्तींना मनात बोलावणे, प्रत्येकाकडनं विशिष्ट गुण मागणे. ही इज आस्किंग द व्हर्च्यूज फ्रॉम ईच इंडिव्हिज्युअल. ॲटो सजेशनद्वारे स्वतःला घडवणे. आणि ते गुण माझ्यामध्ये येत आहेत. आय एम द बेस्ट पब्लिक स्पीकर. ओके, आय एम अ बेस्ट बिझनेसमॅन, असं ते म्हणतायत. ओके, म्हणजे हे सगळं छान पद्धतीने ते समजून घेत आहेत, मागतायत. ओके, आणि इन्कल्केट करतायत. ह्या गोष्टींनी ती सिक्स सेन्स तुमचं जागृत होणार आहे. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण परमहंस यांना इनव्हिजिबल काउन्सिलर म्हणून आयुष्यभर मार्गदर्शन मागितले. मोठ्या निर्णयाच्या वेळी ते मनात गुरूंचे मार्गदर्शन घेत. अजूनही आपल्या भारतामध्ये पण किंवा आपल्यामध्ये पण आपल्याला कधी काही वाटलं, जो जो देव मानतो त्याला आपण म्हणतो, अरे देवा आता तू वाचव, तू मला काहीतरी सुचव, मी याच्यात काय करू. ओके, आपण असं म्हणतो. तसं स्वामी विवेकानंदांचे हे रामकृष्ण परमहंस हे नेहमीचेच काउन्सिलर होते. म्हणजे समोर असले नसले तरी पण ते त्यांच्याकडनं मार्गदर्शन मागायचे. किंवा इव्हन बऱ्याच ठिकाणी आपण लगेच तुम्ही बघितलं असेल बरेच लोक हात जोडतात देवापुढे आणि म्हणतात की देवा आता तू मला सुचव, मी काय करायला पाहिजे, ही सिच्युएशन आलेली आहे. ओके, तर तेव्हा वी आर ट्राईंग टू कोरिलेट विथ द इन्फायनाइट इंटेलिजन्स. ओके, आणि मग तो आपल्याला सुचवतो, अरे तू असं कर. मग आपण म्हणतो, अरे देवा, मी देवाचं स्मरण केलं किंवा मी एखाद्या गुरुला मानतो, त्या गुरुचं स्मरण केलं, मला काहीतरी एकदम फ्रॅक्शन काहीतरी आलं आणि मग मी ती गोष्ट टळली किंवा मी ती गोष्टीला व्यवस्थित फेस केलं. तर ह्या गोष्टी आहेत, म्हणजे दॅट्स लगेच समजण्यासारखं आहे. मला तरी खूप अपील झालेला आहे हा चॅप्टर. पुढचं आहे 6व्या संवेदनेची वास्तविक उदाहरणे. काही उदाहरणे सांगितले. सिक्स सेन्स असतो का आणि सिक्स सेन्स कोणी वापरलाय का? तर पहिलंच उदाहरण सांगितलं सचिन तेंडुलकर यांनी. आता सचिन तेंडुलकर यांचं उदाहरण घेताना आधी 12 प्रिन्सिपल त्यांनी पाळलेले आहेत बरं का. बर्निंग डिझायर पण आहे, त्यात कन्सिस्टन्सी पण आहे, फेद आहे, इमॅजिनेशन आहे, परसिस्टन्सी आहे, हे सगळं वापरलेलं आहेत त्यांनी. मग हे वापरत असताना त्यांनी सांगितलंय 2003च्या विश्वचषकात सचिनने हे माझे चषक आहे, हा माझा वर्ल्ड कप आहे, असे आधीच सांगितले होते. मैदानावर उतरण्यापूर्वीच त्यांना खेळपट्टी आणि परिस्थिती जाणवत असे. हे त्यांची सिक्स सेन्स होती, जी त्यांनी वर्षाच्या ध्यानसाधनेतून विकसित केली. म्हणजे सचिन तेंडुलकर यांना ग्राउंडवर गेल्यावर कळून जायचं की हा ग्राउंडचं स्पिच कसं आहे, बॉल कसा येऊ शकतो, मी कसा मारायला पाहिजे, याचं अनालिसिस त्यांना पटकन व्हायचं. ओके, का व्हायचं? कारण त्याची आधी साधना त्यांनी केलेली होती, वर्षानुवर्ष त्यांनी साधना केली होती, वर्षानुवर्ष ध्यान केलं होतं, वर्षानुवर्ष इमॅजिन केलं होतं. त्यानुसार त्यांना सिक्स सेन्स असायचा. कारण बघा ना, की जोरात ब्रेटली सारखा बॉलर किंवा कोणी एखादा इतका फास्टली बॉल येतो, एक फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये मला लगेच निर्णय घ्यायचा आहे. इथे तुम्हाला सिक्स सेन्सच लागणार आहे. ओके, अजून थोडक्यात उदाहरण फक्त सचिन तेंडुलकर यांचं अजून एक सांगतो. म्हणजे त्यांची साधना किती होती. जसं परसिस्टन्सीच्या बाबतीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा आटपून ते आले होते मुंबईमध्ये, वानखेडे म्हणजे मुंबईमध्ये आले होते. आणि रात्री त्यांना 12:30 वाजले. 12:30 1ला ते घरी आले. घरी आल्यानंतर सगळीकडे जय जयकार चालला होता, कारण छान रन वगैरे झाले होते, जिंकून आपण सामना आलो होतो. आणि सकाळी 4:30 ते 5च्या सुमारास लोकांना सचिन तेंडुलकर परत वानखेडे स्टेडियमला प्रॅक्टिस करताना दिसले. की ते परत आले, प्रॅक्टिस करत होते. लोकांनी विचारलं, अरे कालच तुम्ही 12:30 1 वाजता आलात. ओके, आणि लगेच सकाळी 5 वाजता तुम्ही प्रॅक्टिस करतायत, नेट प्रॅक्टिस करतायत, कशाला करताय? अजून तर सामना कुठलाच डिक्लेअर नाहीये. किंवा आता असं झालं, आता असेल तर पुढे 1.5-2 महिन्यानंतर असेल. सचिन तेंडुलकरांनी उत्तर दिलं की दॅट वॉज माय एम, पण धिस इज माय सिस्टीम. मी सिस्टीम बेस काम करतो, ही माझी रोजची साधना आहे, ही रोज मी करतो, ही चुकवत नाही. मग आपण कसं करतो? उद्या परीक्षा झाली, संपला विषय. मग परत पुस्तकाकडे डायरेक्ट वर्षभरानंतर किंवा 6 महिन्यानंतर बघतो. तसं नाही. तर सचिन तेंडुलकर खरंच या पद्धतीने त्यांनी 12 प्रिन्सिपल्स वापरले आणि हा 13वा प्रिन्सिपल त्यांना अजून उच्च स्थानी घेऊन गेलाय. तसंच रतन टाटांचं तुम्ही बघितलं असेल, फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आयडिया आली, ती म्हणजे टाटा नॅनोची. बघितलं, सिंपल ते रस्त्यावर निघाले होते, पण त्यांना ऑलरेडी त्यांच्यामध्ये बर्निंग डिझायर की मला भारतासाठी, समाजासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे. त्यांना एकदम रिक्षा, सॉरी, टू व्हीलरवर हेल्मेट घातलेला एक माणूस, त्याच्या मागे 2 मुलं आणि त्याची बायको अशी बसून स्कूटरवर चालले होते. पावसाच्या थोड्या रिमझिम झरा पण येत होत्या. आणि एवढ्यामध्ये रतन टाटांना असं वाटलं की अरे आपण, हा जर मिडल मॅन आहे तर हा बिचारा डायरेक्ट मोठी कार घेऊ शकत नाही, ती अफोर्डेबल पण नसेल. आपण अशी छोटी कार बनवू शकतो का, की जी त्या घराला पण सुटेबल होईल आणि त्याला इकॉनॉमिक पण ठरेल. आणि लगेच त्यांच्या डोक्यात आलं, अरे हा, वी विल मेक अ नॅनो.
छोटी छोटी अशी कार बनवू की जी अफोर्डेबल पण असेल हे. आणि आज म्हणजे ती खप पण खूप छान झाला आणि सगळ्यांनी त्यांचं कौतुकही केलं आणि बऱ्याच जणांचं फोर व्हीलरचं स्वप्न पण त्याच्यामुळे पूर्ण झालं. आता परत वाचूनही दाखवतं ज्यांनी ते सांगितलंय ते लिहिलं ते. टाटा नॅनोच्या संकल्पनेमागे एक हंच होती. हंच म्हणजे आत्मस्फूर्ती होती. पावसात भिजणाऱ्या कुटुंबाची झलक पाहून मनात विचार आला, 1 लाखाची कार हे लॉजिकल अनालिसिस नव्हते. ही इन्स्पिरेशनल होती जी डीप कन्सर्न मधून आली होती. ओके, म्हटलं ना तुमच्या समोर लगेच काहीतरी विचार येतो आणि तो फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये त्यांच्या समोर आला, पण याच्या मागे आधीची पण साधना होती आणि लगेच त्याने तो कॅच केला आणि मग पुढे रेस्ट इज द हिस्ट्री. पुढे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं उदाहरण पण त्याच्यामध्येच आहे की अग्नि मिसाईल प्रकल्पात तांत्रिक अडथळे असताना कलाम साहेब रात्री ध्यानधारणा करत. एका रात्री त्यांना अचानक सोल्युशन फ्लॅश झाले, जे टीमला सुचले नव्हते. हे सिक्स सेन्सचे उत्कृष्ट उदाहरण आहे की एखादी मिसाईल समजा का फेल झाली, काय नेमका प्रॉब्लेम असेल, हे शोधणं पण खूप कठीण असतं. पण त्यांना एकदम त्यांनी विचार करता करता अरे हा, दॅट वॉज द प्रॉब्लेम, पटकन गेलेत ते तो लगेच सॉल्व्ह केला की जो कोणाच्याच लक्षात आला नव्हता. आणि आपल्या पण डे टू डे लाईफमध्ये असं होतं ना की अरे एखाद्या गडबडीत आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो, तो प्रॉब्लेम वाढत असतो सोल्युशन काही मिळत नसतो. मग शेवटी आपण म्हणतो अरे थोडंसं थांबू आता, थोडा विचार करू, आणि नंतर एकदम शांत झाल्यानंतर विचार करा अरे आपण काही बहुतेक कीच लावलेली नाहीये किंवा आपण हीच गोष्ट केलेली नाही. काही काही छोट्या गोष्टी असतात त्या लगे आपल्याला आठवतात किंवा आपण म्हणतो अरे आपण या पद्धतीने काम करून बघू आणि मग ते सॉल्व्ह होतात. तर हे सिक्स सेन्स तुम्हाला असं वाटेल की ऑटोमॅटिक होईल असं नाहीये, त्यासाठी हे 12 स्टेप तुम्हाला फॉलो करायचे. जगातील महान नेते आणि 6वी संवेदना यांचं काही उदाहरणं इंटरेस्टिंग आहे, बघा काय सांगतात ते. नेपोलियन यांनी सांगितलंय की नेपोलियन बोनापार्ट युद्धातील अचूक निर्णय सिक्स सेन्स द्वारे घेत होते. कारण तुम्हाला माहिती आहे, नेपोलियन बोनापार्ट जगत जित्ता होता आणि हे निर्णय की केव्हा अटॅक करायचा, शत्रूला वाटायचा हा काय येणार आहे, ओके हा भाऊ सकाळी समोर, मग हा निर्णय की मला रात्रीतून जाऊन अटॅक करायचा आहे, हा जो सिक्स सेन्स आहे, हे सिक्स सेन्स त्याला ही 6वी संवेदनेमधून म्हणजे सिक्स सेन्सने त्यांनी हे निर्णय घेतलेले आहेत. जॉन ऑफ आर्क देवाचा संदेश, डिवाइन इन्स्पिरेशन त्यांना होतं. थॉमस एडिसन टेकिंग मशीन हे रहस्य उलगडले. म्हणजे सॉरी टेकिंग नाही, टॉकिंग मशीन. थॉमस एडिसन म्हणजे जो टेलिफोनचा शोध असेल किंवा बल्बचा शोध असेल, त्याचे जे शोध लावण्यामागचे जे काही कारण आहेत ते म्हणजे सिक्स सेन्स आहे असं हे सायंटिस्ट सुद्धा म्हणतात. हे कसं सुचलं माहित नाही यार, आय डू दॅट आणि हे झालं असं. हेनरी फोर्ड ऑटोमोबाईल उद्योगात ची विजन त्यांना मिळाली. ओके, ऑटोमोबाईल मध्ये खूप क्रांती मला करता येऊ शकते आणि मी करेल असं ते त्यांना आतून जाणवलं. बुद्ध आणि ख्रिश्चन आध्यात्मिक सिक्स सेन्सचे शिखर म्हणजे बुद्ध धर्म असेल किंवा ख्रिश्चन धर्म असेल, ह्या धर्मांमध्ये पण त्यांचा जो अभ्यास झाला आहे, ओके, तो पण सिक्स सेन्स थ्रू झालाय असं नेपोलियन हिल म्हणतात. त्याचबरोबर मोहम्मद जीवनाचे तत्वज्ञान इनर व्हाईस त्यांनी ह्या सिक्स सेन्सद्वारेच मांडलं आहे असं नेपोलियन हिल आपल्याला इथे सांगतात. नेपोलियन हिल यांचा स्वानुभव, स्वानुभव म्हणजे स्वतःचा अनुभव ते सांगतात की रात्री ते काउन्सिलिंग मिटिंग घ्यायचे, ते वर्षानुवर्ष घेतल्या, जे मी आधी सांगितलं ते इथे पूर्ण होत आहे. हळूहळू ते कॉन्सलर जिवंत वाटू लागले. तर ते मिटिंग तर ते रोज घ्यायचे आणि ते नेमकं ते ज्यांच्याबरोबर मिटिंग घ्यायचे ते जिवंत वाटायला लागले. लिंकन नेहमी उशिरा यायचे आणि खांद्यावर हात ठेवत, मग त्यांच्या मीटिंगमध्ये लिंकन पण होते आणि लिंकन खरंच यायचे, त्यांच्या खांद्यावर हात ठेवायचे. एडिसन एकदा म्हणाले की तुमचे स्वप्न वास्तवापेक्षा अधिक वास्तव होते. आणि ऍक्च्युली तेव्हा काय होतं, एडिसन जिवंत होते, थॉमस अल्वा एडिसन जिवंत होते. तर हे स्वतः थॉमस अल्वा एडिसन यांना भेटायला गेले आणि त्यांनी सांगितलं की मी असं असं करतोय आणि माझ्या काउन्सिलिंगमध्ये तुम्ही पण आहात आणि मी तुम्हाला बरेच सल्ले विचारतो, तुम्ही मला त्याची उत्तर देतात, तर याची जाणीव तुम्हाला आहे का? तर एडिसन असं म्हटले की तुमचं जे काही स्वप्न आहे, तुम्ही ज्या पद्धतीने करताय ते खरं वास्तवापेक्षा अधिक वास्तव आहे. म्हणजे मी करतो का नाही आय डोंट नो, पण हे जे तुम्ही घेताय याचा अर्थ कुठलं तरी दिलं जातं आणि खरंच वास्तविक आहे आणि जे वास्तवापेक्षा वास्तविक आहे. म्हणजे इट्स अ बेस्ट मेथड. काही महिने मीटिंग बंद केल्या, त्यांना भीती वाटली म्हणून. लिंकन दृष्टांतात आले. हा, मग लिंकन यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही मीटिंग बंद केल्या हरकत नाही, तरी ते लिंकन त्यांच्या समोर प्रगटले आणि त्यांनी सांगितलं तुमचे कार्य पूर्ण करा, थांबू नका, तुम्ही खूप छान काम करताय आणि हे जगाला खूप याची मदत होणार आहे, त्यामुळे तुम्ही हे कार्य चालू ठेवा. नंतर कॅबिनेट 500+ सदस्यांपर्यंत वाढले. कॅबिनेट म्हणजे मग त्यांनी लिंकन यांनी त्यांना पाठिंबा दिला, म्हणजे हे पण इमॅजिनरी होता. दिल्यानंतर त्यांचं कॅबिनेट फक्त 9 जणांचं होतं आणि आता ते कॅबिनेट त्यांनी 50 जणांचं वाढवून टाकलं. म्हणजे अजून त्यांनी त्यांचे मॉरल त्यांना जे व्यक्ती आवडायच्यात की ज्या व्यक्तींकडनं त्यांना शिकायचं त्या व्यक्ती त्यांनी अजून त्यांच्या कॅबिनेटमध्ये ऍड करून घेतल्या.
मला फक्त मुलांना एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे, जो की मला खूप आवडायचा लहानपणी. लहानपणी म्हणजे बऱ्यापैकी 11वी-12वी पर्यंत. तुम्हाला आयुष्यात जर प्रगती करायची असेल तर तुमचा आयडियल पर्सन आयुष्यामध्ये पाहिजे. तर प्रॉब्लेम काय होतो, आपल्याला आयडियल पर्सनच सापडत नाही कुठला करायचा. आणि आपण आयडियल पर्सन म्हटलं की आपल्याला वाटतं एकच आहे, तसं नाहीये. गुरु आपण भरपूर करू शकतो. एकच गुरु पाहिजे का? नाही. मला असं वाटतं की ग्रँड कॉर्डन इज अ अनस्टॉपेबल पर्सन, ही इज माय गुरु. जर शिस्तीच्या बाबतीत मला असं वाटतं डेव्हिड गॉगिन्स आहे. इथे माझ्या समोर माझ्या वॉलला डेव्हिड गॉगिनचा फोटो आहे. मला वाटतं डेव्हिड गॉगिन्सकडनं भरपूर शिकणार आहे. तो पण माझा गुरु. म्हणजे आपण भरपूर आयडियल्स ठेवले पाहिजे, ते शोधले पाहिजे. जसं छत्रपती शिवाजी महाराज आहे, त्यांचाही फोटो आपल्याकडे असला पाहिजे, की त्यांनी तर पूर्ण साम्राज्य निर्माण केलं. इव्हन तुम्हाला काही जरी तुम्ही वाचलं नाही, तुम्ही त्यांना जरी वाचलं तरी पण आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठी प्रगती करू शकतो. हे आयडियल्स आपल्याला समजले पाहिजे, त्याचा अभ्यास आपण करायला पाहिजे. पण आजकालची युवक पिढी ना, त्यांना कळतच नाही आयडियल कोणते घ्यावे. आणि रील्स आणि सोशल मीडियामुळे प्रॉब्लेम असा झालाय की आपले आयडियलच चुकलेले आहेत. ओके, जे आयडियलच स्मोकिंग करणारे, दारू पिणारे, ओके, काहीतरी अश्लीलतेने जास्त भडीमार करणारे असे झालेत. आणि त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की आपले प्रॉब्लेम सुटतच नाही. आपण त्यात गुंतले जातो आणि आपल्याला असं वाटतं माझ्या बाबतीत असं का होतंय, मला यश का नाही मिळतंय. तर तो भागच वेगळा आहे. आपले आयडियलच चुकलेले आहेत. आपण आयडियल नीट करायला पाहिजे आणि त्याचा आदर्श तुम्ही तुम्ही इन्क्लुडिंग मी ऑल्सो नेपोलियन हिल यांच्याकडनं घ्यायला पाहिजे. त्यांच्या काउन्सिलिंगमध्ये पहिले 9 जण होते, आता काउन्सिलिंगमध्ये त्यांच्या 50 जण त्यांनी घेतलेले आहेत. आणि जेव्हा मी 50 आकडा वाचला ना, तेव्हा मला कळलं स्ट्रगल काय असतं, की एक एक माणसं शोधायला तुम्हाला आधी विचार करावा लागतो. आणि आजकाल आपल्या युवकांना वेळच नाही की कुठला आयडियल घ्यायचा. हे 50 माणसं त्यांनी शोधले. त्यामुळे मी पण असा संकल्प केलाय, की मी पण माझे आयडियल्स अजून वाढवेल, माझे गुरु वाढवेल, की जेणेकरून ते मला पण मार्गदर्शन करतील. आणि कारण तुम्ही गुरु एखाद्याला करता तर तुम्हाला त्याचं थोडं वाचावं पण लागतं. की मी फक्त म्हणणार नाही की मी याला गुरु केलं, आईन्स्टाईनला गुरु केलं. अरे पण त्यांचं मागचं कार्य काय आहे, ते पण वाचावं लागतं थोडं. तर ते पण तुम्ही सगळ्यांनी म्हणजे मी युवकांसाठी सांगतोय, त्यांनी त्याचा वाचा आणि तसे गुरु करा. किंवा तुमच्या काउन्सिलिंगमध्ये त्यांना ठेवा. 6वी संवेदना कशी विकसित करावी? मग आता हे तुमचं ऍक्च्युली उत्तर सांगून झालंय. पण समजा जर 6वी संवेदना मला जागृत करायची, तर मी आता ती कशी करू शकतो? तर इतर 12 तत्वे आत्मसात करा. मग 12 तत्वे कोणते ते आता इथे परत सांगतोय. पहिली गोष्ट बर्निंग डिझायर. सेकंड फेथ. देन ॲटो सजेशन. स्पेशलाइज नॉलेज. इमॅजिनेशन. ऑर्गनाइज प्लॅनिंग. डिसिजन. पर्सिस्टन्स. मास्टर माइंड. सेक्स ट्रान्सम्युटेशन. सबकॉन्शियस माइंड अँड ब्रेन. आता ह्या प्रत्येक 12 पार्टवर मी युट्यूबला हे रेकॉर्डिंग टाकलेले आहेत. तुम्ही ज्यांनी ऐकलं नसेल त्यांनी ह्या सगळ्या 12 पार्ट्स ऐकून घ्या. हे 12 पार्ट तुम्हाला समजले पाहिजेत. यू शुड अलाइन विथ दीज ऑल पार्ट्स. तुम्ही असं नको म्हणायला की ॲटो सजेशन म्हणजे काय, स्पेशलाइज नॉलेज म्हणजे काय. इफ यू डोंट हॅव एनी स्पेशलाइज नॉलेज, तर तुम्ही काय करणार आहे? ठीक आहे, तुम्हाला सिक्स सेन्स पण झालं, पण तुमचं स्पेशलाइज नॉलेजच नाही, काय उपयोग आहे? जसं मी कालचं एआयचं पण म्हटलं की एआय तुम्हाला येतोय, पण तुम्हाला माहितीच नाही एआयचं काय करायचंय. ओके, जसं माझा कोर समजा केमिस्ट्री आहे, तर मला माहिती आहे ना केमिस्ट्रीच्या मला रिॲक्शन पटपट लावायचे आहे, त्यासाठी मला एआयचा वापर पाहिजे. म्हणजे आय हॅव अ स्पेशलाइज नॉलेज इन केमिस्ट्री अँड आय कॅन यूज एआय. तसं सिक्स सेन्सचा मला वापर करायचा आहे, पण कशासाठी वापर करायचा आहे? तर हे 12 तत्व जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही त्याचा वापर करू शकाल किंवा तुम्हाला ती गोष्ट भेटेल. दुसरं त्यांनी म्हटलंय की दैनिक 5 मिनिटं घेतो अजून. दैनिक ध्यान साधना. अ, रॉबिन शर्मा यांचं पुस्तक जर तुम्ही वाचलं 5 AM क्लब, त्यातही त्यांनी सांगितलं की ही सगळी जी मोठी माणसं असतात ना, सकाळी 5ला उठतात. 5 वाजेपासून 6 वाजेपर्यंत हा जो 1 तास आहे ते स्वतःसाठी देतात. मी आधी जेव्हा 2019 म्हणजे करोनाच्या दरम्यान जेव्हा ही पुस्तकं वाचले ना, मी म्हटलं हे असं कुठे असतं. पण जेव्हा ते पुस्तक वाचल्या गेले तेव्हा मला कळलं, अरे हा यार, आपण स्वतःशी बोललेलोच नाही कधी, किंवा काय चाललंय आपल्याला माहितीच नाही. आणि 1 तास स्वतःला द्यायचा असतो, तो कसा द्यायचा असतो हे माहित नव्हतं. मग ते करोना काळामध्ये कळलं, बरीच पुस्तकं वाचल्या गेली. आणि हा 1 तास आपल्याला खूप मोठं करू शकतो. तर इथे 1 तास मी म्हणतोय, इथे त्यांनी 15-20 मिनिटच म्हटलं की 15-20 मिनिटं शांत बसा, काहीच करू नका. मी तर म्हणेल, तसं जर तुम्हाला युवकांना नाही जमलं तर तुम्ही ऍटलीस्ट 5 राऊंड मारा. पण तिथे मोबाईल फोन काहीच ठेवू नका, फक्त राऊंड मारा, राऊंड मारा, राऊंड मारा, 5 राऊंड, पायी 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 पायी. तरी पण तुम्ही शांत व्हाल. ती एक ध्यानधारणाच आहे. ओके, तसं करू शकता. नाही तर डोळे मिटून डायरेक्ट शांत बसा, दॅट इज एकदम बेस्ट. मन शांत झाल्यावर सुप्त मनात विचार येतात. झोपण्यापूर्वी किंवा उठल्यावर हे करणे सर्वात प्रभावी आहे. जसं मनशक्ती रिसर्च सेंटरने सांगितलंय, रात्री झोपताना 3 चांगले विचार आणि सकाळी उठल्यानंतर परत 3 चांगले विचार.
मग तेच 3 चांगले विचार हे आठवायचे. त्यासाठी त्यांनी मेंदू प्रतीक सुचवलंय. ओके, तर हे तुम्ही करू शकता किंवा तुम्ही लिहून जरी ठेवलं की मला काय करायचंय रोजचं रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर, तरी पण ते खूप फ्रुटफुल होईल. नाहीच जमलं म्हणजे, आणि जर तुम्हाला खरंच चांगला वेळ असेल तर मग डायरेक्ट काउन्सिलिंगच भरवा, म्हणजे मीटिंगच भरवा रात्री झोपताना. झोपूनच विचार करायचा शांततेत आणि तुम्हाला जे हवंय ते कॅरेक्टर समोर उभे करायचे, त्यांच्याशी बोलायचं, तुमचा प्रॉब्लेम सांगायचा आणि शांत झोपून जायचं. नाही तर अजून एक मेथड म्हणजे मानसपूजा, जी मला अजूनही कळलं नाही. आमचे भाटजिरे सर होते ज्यांनी मला मानसपूजा याच्यात शिकवली होती स्कूलमध्ये. आणि माझी इच्छा होती मी त्यांना परत भेटून विचारेल की तुम्हाला मानसपूजा कोणी शिकवली, पण ते आता नाही आहेत, वारलेत ते. त्यामुळे माझी भेट नाही होऊ शकली. पण ते मानसपूजामध्ये हे सगळ्या गोष्टी करून घ्यायचे आमचे. ते आम्हाला सांगायचे की डोळे मिटा आणि आपल्याला आता गावाबाहेरच्या देवीला जायचंय. मग जायचं कसं? चला आपण इथून उठा, अरे कोणाला लादबीत लागायला नको, चला पटकन नीट बसा, त्याला एकाला बाजूला करा, चला पुढे जा. रस्त्यावर गेले तुम्ही, आता रिक्षाला हात द्या. मग आम्ही रिक्षाला हात द्यायचो मनातल्या मनात, सगळं इमॅजिनरी. आणि मग रिक्षात बसलोय, चला आता पुढे जातोय आपण, आता गावाबाहेरच्या देवीला गेलोय. मग देवीला काय असंच जाणार का? मग त्याला हार बी घेणार, नारळ घेणार, मग ते घ्या. मग असं करत करत आम्ही देवीला जायचो, देवीचं दर्शन घ्यायचो, परत रिटर्न यायचो, परत रिक्षा पकडायचो. असं करत करत 10-15 मिनिटं ते आम्हाला पूर्ण मानसपूजा करून घ्यायचे आणि आम्ही परत जागेवर यायचो. ओके. पण ते शाळेपुरतं झालं, त्याच्यानंतर आम्ही विसरलो ही साधना. पण ही आता आपण व्हिज्युअलायझेशन या टेक्निक मधून बघतोय. ओके, किंवा आता हे जे सांगतात की आपण आपल्याला जी गोष्ट हवी ती आपण व्हिज्युअलाइज करतोय, त्याला कनेक्ट होतोय, तर ही एक मानसपूजाच आहे. तर हे पण तुम्ही करू शकता. आणि मी याचा स्ट्रेस का देतोय माहितीये का? कारण आपली जी युवक आहेत ना, त्यांना जर तुम्ही म्हटलात की 15 मिनिटं शांत बसा, नाही बसू शकणार. कारण आपल्या मनाला काहीतरी काम हवं असतं. मग नेपोलियन हिलनी हे जे काम सांगितलंय किंवा मी तुम्हाला मानसपूजा सांगतोय, याच्यामध्ये काम असल्यामुळे आहे ना, आपलं मन ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी बरोबर कामाला लागतो. समजा मी आता गावाबाहेरच्या देवाला चाललोय, तर मी रस्त्यात समजा भरकटून गेलो, तर मी परत अरे मला देवाला जायचं राहिलं, मग मी परत त्या प्रोसेसमध्ये जातो. तसं काउन्सिलिंग भरली, इथे एडिसन बसलेले आहेत, इथे डेल कार्नेगी बसलेले आहेत, अँड्र्यू कार्नेगी येऊन बसले, आणि मी विचार करताना मग मी तो विचार करायला लागेल ना. म्हणजे मग ध्यान धारणेमध्ये मला एक टास्क आहे की मला त्यांच्याशी बोलायचंय, त्यांचं कौतुक करायचंय आणि त्यांना पण सांगायचं की मला तो सिक्स सेन्स द्या. ओके, मग इथे तुमची त्या प्रोसेसमध्ये वेळ निघतो, बरोबर 10-15 मिनिटं तुम्ही छान पद्धतीने बोलतात आणि मग त्या गोष्टी तुम्हाला साध्य होतात. त्याच्यानंतर इनव्हिजिबल काउन्सिलर तयार करा. म्हणजे आता तोच मुद्दा आहे की तुम्ही तुमची यादी तयार करा आणि छानपैकी काउन्सिलिंग तुमची तयार करा. नंतर हंचेसला महत्व द्या. हंचेस म्हणजे तुम्हाला ज्या काही प्रेरणा मिळत जातील ते तुम्ही ओळखायला सुरुवात करा. ओके. नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं, देव तुम्हाला तुमचं दार ठोकतो, म्हणजे 4 तास सांगतोय, अरे ही संधी आली, ही घे, ही संधी आली, आणि तुम्ही घेतच नाही. त्याची गोष्ट मी बऱ्याच वेळेस सांगितली आहो, तर परत एकदा सांगतो. एक भक्त असतो आणि तो देवाचं खूप प्रार्थना आणि हे करत असतो आणि देवाला खूप मानत असतो. आणि नेमकं काय होतं की देव त्याला प्रसन्न असतो, सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. आणि त्याचा पूर्ण विश्वास असतो की सगळं देव माझं पाहून घेईल. आणि नेमकं त्यांच्या गावामध्ये पूर येतो. पूर आल्यानंतर तो एका नारळाच्या झाडाला पकडून धरतो आणि हा सगळीकडे पुरामध्ये तो लटकलेला असतो. आणि अशा लटकलेल्या असल्यामुळे काय होतं की तो सगळ्यांना म्हणतो हेल्प मी की नाही, ते सगळ्यांना क्यू येते की अरे हा अडकलेला आहे म्हणून. मग काय करतात गावकरी, त्याच्याकडे दोरी फेकतात आणि तो म्हणतो अरे दोरी घे. तर तो म्हणतो नाही नाही नाही, देव मला वाचवायला येईल, तुम्ही तुमचं काम करा म्हणे. झालं. मग नंतर पोलिसांना कळतं की हा एक माणूस अडकलेला आहे. मग ते काय एक नाव पाठवतात. नाव पाठवल्यानंतर मग हा परत म्हणतो की मला देव वाचवायला येईल म्हणे, देवाला माझी पूर्ण श्रद्धा आहे, तुझी नाव काय मला नको, तू नाव घेऊन जा. नंतर आर्मीला कळतं, आर्मीवाले हेलिकॉप्टर पाठवतात, दोरी खाली टाकतात. तो म्हणे, नाही नाही माझा देव वाचवायला येईल म्हणे, तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही जा म्हणे. असं करत करत रात्र होते. पाणी भरपूर वाहिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये त्याचा हात सुटतो, तो पाण्यात पडतो आणि मरतो. मरून गेल्यानंतर तो स्वर्गात जातो आणि स्वर्गात देवाला विचारतो की अरे बाबा, मी तुझी एवढी सेवा केली म्हणे, सगळं केलं, आणि तू मला काहीच मदत नाही केली, आज मी पाण्यात बुडालो म्हणे, तरी तू मला वाचवायला नाही आला. मग तेव्हा देव म्हणतो, अरे बाबा, मी नाव पाठवली, हेलिकॉप्टर पाठवलं, दोरी पाठवली, तू एकही एकही गोष्ट घेतली नाही म्हणे. मग तो मीच होतो ना म्हणे. द मॉरल ऑफ द स्टोरी इज दॅट की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो करत असाल, तर देव तुम्हाला देव म्हणा, निसर्गाची शक्ती म्हणा, तुम्हाला कुठल्या न कुठल्या गोष्टीतून क्ल्यू देत राहील. ओके, आणि ते क्ल्यू तुम्हाला पकडता आली पाहिजे. ओके, ते समजून घेतले पाहिजे आणि ते पकडून त्याच्यावर तुम्ही अंमलबजावणी केली पाहिजे. तरच तुम्हाला यश मिळेल. नाहीतर आहे तसं चालू आहे आणि क्ल्यूज येतात, पण आय एम नॉट इंटरेस्टेड इन दॅट, तर तसं नको. वय आणि 6वी संवेदना इट्स नॉट मच इम्पॉर्टंट. तर शेवटी शेवटच्या याच्याकडे येतोय. त्याच्या आधी एक प्रश्न तुम्हाला विचारून देतोय. 4 प्रश्न, त्यापैकी तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर देता आलं तर नक्की द्या.
तुम्हाला कधी हंच आला होता का? तो खरा ठरला का? म्हणजे तुम्हाला अशी एखादी आत्मप्रेरणा, तुमचा एखादा अनुभव आहे का? एखादी मला अशी एखादी आत्मप्रेरणा आली, की असं मला काहीतरी सुचलं आणि त्यानुसार मी केलं. आणि मला कसं सुचलं माहित नाही, पण ते केलं. असं काही तुमच्याकडे आहे का? तर तुम्ही मला आता शेअर करू शकता. त्याबरोबर तुमचे इनव्हिजिबल काउन्सिलर कोण असतील, कोणाकडून तुम्हाला शिकायला आवडेल, हे पण तुम्ही सांगायचं. की तुम्हाला तुमच्या कॅबिनेटमध्ये किंवा तुमच्या मीटिंगमध्ये कोणाला बोलवायला आवडेल, यातलं एखादं उत्तर तुम्ही मला देऊ शकता. तुम्ही ध्यान मेडिटेशन करता का? नसल्यास सुरू करण्याचा विचार आहे का? हा एक प्रश्न आहे. पण माझ्या दोनच प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या. हंच एखादा आला होता का? आणि तुमचे इनव्हिजिबल काउन्सिलर काय असतील? आणि शेवटचा जो समारोपाकडे आपण वळतो आहे, त्याच्यामध्ये आपण सांगतो की आह, 6वी संवेदना ही देवाची देणगी आहे किंवा निसर्गाची देणगी आहे. ती प्रत्येकात आहे. ओके. असं नाहीये की नेपोलियन हिल आहेत, त्याच्यामुळे त्याला आली. तर ती आपल्याकडे पण आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, ती आपल्यामध्ये पण आपण इन्कल्केट करू शकतो. आपल्याकडे पण ती संवेदना येऊ शकते. सो ध्यान करा, हंच ऐका, आदर्शांकडून शिका आणि सतत वाढत राहा. दॅट इज द लास्ट कन्क्लुजन ऑफ दिस चॅप्टर. तसा हा छानसा चॅप्टर पूर्ण झाला आहे. आणि जे दोन शब्द तुम्हाला मी दोन प्रश्न तुम्हाला विचारले, त्याचे उत्तर आता तुम्ही मला देऊ शकता. येस, तुम्ही याच्यातनं जरी उत्तर दिले मेसेजमध्ये तरी चालेल. तुम्हाला एखादा हंच आला होता का? हंच म्हणजे एखादी आत्मप्रेरणा आलेली आहे का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की, किंवा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं तुम्ही देऊ शकता की तुमच्या कॅबिनेटमध्ये किंवा तुमच्या काउन्सिलिंगमध्ये तुम्ही कोणाला ठेवाल? येस. आहे का कोणाला काही बोलायचं त्यात? ऍड ऑन करायचं आहे? मेसेज करून कळवलं तरी चालेल. समजा तुम्हाला काउन्सिलिंग भरवायची आहे तुमची, तुम्हाला कोणाकडनं तरी गायडन्स हवं आहे, तर त्या याच्यामध्ये कोण असेल? तुमच्या काउन्सिलिंगमध्ये कोण असेल? एनीवन? बरं. बरं, तुम्हाला चॅप्टर तर कळलाय का? किंवा म्हणजे ते तुम्ही जॉईंट आहात, तर ठीक आहे. एनिवेज काहींचे प्रॉब्लेम असू शकतात बोलण्याचे. चॅप्टर कळलाय, बरोबर ना? ठीक आहे. चॅप्टर समजलाय. बाकी अजून थोडा ॲडॉप्ट करावा लागेल. थोडा अजून अभ्यास आपल्याला त्यात करावा लागेल. तर ठीक आहे, तुम्ही उत्तर त्याच्यामध्ये आता मे बी सगळेजण उत्तर देत नाहीयेत. पण ठीक आहे, हरकत नाही. कोणाला बोलायचंय काही अजून? अंडरस्टूड सर. येस. श्रीपाद सरांचा मेसेज आहे की त्यांना हा चॅप्टर कळलं. ठीक आहे, हरकत नाही. तर अजून एकदा मी असं विनंती करेल की तुम्ही हा चॅप्टर प्रत्यक्षात वाचा. म्हणजे अजून छान पद्धतीने कळेल, कारण खूपच उंचीवर त्यांनी तो नेला आहे. तर इथे आपण आता थांबतो आहोत. उद्या प्रॉबेबली उद्याच आपण या थिंक अँड ग्रोचा शेवटचा चॅप्टर घेणार आहोत. हाऊ टू आउटविट द 6 घोस्ट ऑफ फिअर. 6 प्रकारच्या ज्या भीती आपल्याला वाटतात, त्या आपण कशा काढून टाकू शकतो, असा सुंदर चॅप्टर आपला उद्याचा आहे. तो पण आपण उद्या नक्की बघूया. आता आपण थांबतो आहोत. सगळेजण जॉईन झालेत, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.